आणि आता पुण्यातनं जाऊयात ठाण्यामध्ये। ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं वेळ निश्चित केला आहे। तर 2 ऑक्टोबरपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेमध्ये अवजड वाहनांना सोडण्याचे आदेश जारी केलेत। त्यामुळे इतर वेळी अवजड वाहनांना नवी मुंबईतून मुंबईत प्रवेश करावा लागतोय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। ठाण्यामध्ये घोडबंदर असेल या नाशिकच्या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो। मात्र जड अवजड वाहनांमुळे ही वाहतूक कोंडी होते। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ह्या जड अवजड वाहनांना या ठिकाणी मुभा देण्यात आलेली। मात्र हेच जड अवजड वाहनं जे ते ठाण्याच्या दिशेने शिरत असताना कुठेतरी आता मुंबईच्या वेशीवरती पुन्हा त्यांना आनंदनगर जकात नाका मुलुंड टोल नाकाच्या या ठिकाणी यू-टर्न मारून पूर्णतः उभे करण्यात आलेले आहेत। वाहतूक विभागाकडनं हे सकाळीच ह्या गाड्या ज्या आहेत ते ठाण्याच्या आत न शिरता त्यांना या ठिकाणी थांबून ठेवलेले आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीचा पुन्हा सामना मुंबईकरांना करावा लागणार आहे। देखील काय मागणी असणार आहे अशा प्रकारच्या गाड्या ज्या आहेत लवकरात लवकर कधीपर्यंत सोडवाव्या का तुम्हाला जागा उपलब्ध द्यावी असं काय? जागा द्यावी आणि सर कसं आहे आता मोठ्या गाड्यांचा टोल आहे मोठा, त्यांनी मागच कुठेतरी एक ते करावी अरेंजमेंट किंवा मागच कुठेतरी गाड्या उभ्या करायला पाहिजे त्यांनी। तर सध्या तरी वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागतो, त्यानंतर आता मुंबईकरांना देखील याचा वाहतुकीचा सामना करावा लागणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, मराठी, मुलुंड।